नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. इतिहास हा कायम संवेदनशील असतो, तो लोकांच्या भावनेशी जोडलेला असतो, त्यामुळे आपल्या राजकीय नेत्यांचा तो आवडता विषयही असतो. इतिहासाच्या नावावर भविष्याच्या राजकारणाची सोय करण्यात आपले नेते वाकबगार असतात. असंच काहीसं चित्र सध्या शहरांच्या नामांतरावरून महाराष्ट्रात दिसतंय, देशभर दिसतंय. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्यासाठी भूमिका शिवसेनेने घेतली आणि वादाची ठिणगी पडली. आता राज्यात जणू नामांतराचा वणवा पेटलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण औरंगाबाद नंतर पुणे, अहमदनगर एवढंच काय महाराष्ट्राचंच नामांतर करा अशी मागणी सपाचे नेते अबू आझमींनी केली आहे. त्यामुळे नामांतराचा हा विषय सध्या चांगलाच पेटतोय. यात सर्वच राजकीय पक्ष आपापल्या भूमिकांच्या माध्यमातून समोरच्याला खिंडीत गाठण्याचा आणि आपापला स्कोर सेट करण्याचा प्रयत्न करतायत का हा सवाल निर्माण झालाय. आणि त्याच अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत आजच्या या खास कार्यक्रमात. नामांतराचा वणवा. नामांतराचा वणवा या कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यासाठी आता आपल्या सोबत काही वेळातच जोडले जाणार आहेत समाजवादी पार्टीचे नेते रईस शेख. आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत माजी खासदार शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे. खैरेजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. भाजपचे प्रवक्ते किशोर शितोळे थोड्याच वेळात आपल्या सोबत जोडले जातील. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष संतोष शिंदे हे सुद्धा काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. पण आता आपल्या सोबत चंद्रकांत खैरे जोडले गेलेले आहेत. मी थेट त्यांच्याकडे जातोय. खैरेजी, आता शिवसेनेकडून जी आक्रमक भूमिका घेतली जाते, मग ती औरंगाबादची नाव बदलण्याची असेल, उस्मानाबादचं नाव बदलण्याची असेल, त्यानंतर आता पुण्याचं सुद्धा नाव बदला असं सांगितलं जातंय. पण तुमचं सरकार आता या राज्यात आहे, तुम्ही मागणी करण्याची काय गरज आहे? तुम्ही थेट निर्णय का घेत नाहीत? मागणी करायचा प्रश्नच येत नाही. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस ते मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांनी संभाजीनगरच्या नावाचं त्यापर्यंत संपूर्णपणे लिगली काय प्रोसिजर आहे, कुठपर्यंत आलेलं आहे, सगळे फाईल्स मागवले. 2-3 महिने ते सगळे कागद कारवाई त्या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडनं ते चालू होतं. नंतर मग काय झालं की हे लॉकडाऊन झाल्यामुळे कुठलेच सगळीकडे त्या ठिकाणी कर्मचारी अधिकारी नव्हते, म्हणून त्यांनी लेवेज आहे. पण आता मात्र त्या ठिकाणी हे निश्चितपणे या शहराचं नाव जे 8 मे 1988ला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर त्या ठिकाणी घोषणा केली होती. आणि म्हणूनच तो मुद्दा बऱ्याच वेळेस आपल्याला माहित आहे की गाजला होता. आणि त्याच वेळेस मग आम्ही ज्यावेळेस इकडे शिवशाही सरकार आलं त्यावेळेस माननीय शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने मनोहर जोशी सर आणि मुंडे साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते. मी त्यावेळेस या शहराचा पालकमंत्री होतो जिल्ह्याचा. हरिभाऊ बागडे साहेब जालन्याचे पालकमंत्री होते. आम्ही तो ठराव मांडला, हरिभाऊंनी पाठिंबा दिला, मंत्रिमंडळाने ओके केलं आणि या शहराचं नाव संभाजीनगर झालं. हे झाल्यानंतर कोणीतरी त्या ठिकाणी माणूस कोर्टात गेला. कोर्टाने आपल्या बाजूने निकाल म्हणजे हायकोर्टात. नंतर त्यांनी त्या ठिकाणी तो राष्ट्रवादीचा तो त्यावेळेसचा कार्यकर्ता होता आणि तो नंतर मग त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टात काही बाजूला ठेवण्यात आला. पण त्यानंतर अनेक वर्ष गेले आणि सतत प्रश्न मी स्वतः लोकसभेमध्ये अनेक वेळेस प्रश्न उपस्थित केला. आदरणीय तत्कालीन मुख्य प्रधानमंत्री अटलजींना सुद्धा जाऊन भेटलो. अटलजी म्हणे की दोनों सरकार अपने होंगे तो अपन करेंगे. लकीली माननीय मोदी साहेब ज्यावेळेस आले तर मोदी साहेबांना मी जाऊन भेटलो तर त्यावेळेस सांगितलं की ऐसा, तो बोलले ठीक आहे करेंगे. माननीय आमचे तत्कालीन मुख्यमंत्री त्यांना पण मी त्या ठिकाणी भेटलो होतो, देवेंद्रजींना, आणि त्यांना सुद्धा सांगितलं, सगळ्या मंत्र्यांना सुद्धा पत्र दिलं होतं. आणि ती प्रोसिजर सुरू झालेली आहे. म्हणजे महानगरपालिकेचा ठराव दोन्ही वेळेसचा, नंतर मग बाकीचे सगळे संपूर्णपणे हे प्रोसिजर कायद्याने चालू आहे. आणि आता ती प्रोसिजर पूर्णपणे त्या ठिकाणी झालेली आहे आणि आता फक्त डिक्लेरेशन बाकी आहे. खरं तर औरंगाबाद संभाजीनगर व्हावं औरंगाबादचं, याची गेली अनेक दशकं जी वाट पाहतायत त्यांच्यासाठी खरंच खूप मोठी बातमी तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुम्ही दिलेली आहे. आता तुम्ही म्हणताय की सगळं झालेलं आहे. अजून सांगतो आपल्याला
एक मिनिट अजून परत बोलतो. Please. या शहराचं नाव शिवसेना प्रमुखांनी का ठेवलं होतं? कारण संभाजी महाराजांचा शेवटचा कार्यकाल या ठिकाणी त्या दुष्ट औरंगजेबने त्यांना सोनेरी महाल इथे जो आहे ते कैद करून ठेवलं होतं आणि म्हणून इथे शेवटचा पिरियड त्यांचा इथे गेल्यामुळे माननीय बाळासाहेबांनी सांगितलं की हे नाव ह्या शहराचं नाव औरंगाबाद नकोच आणि फक्त संभाजीनगर ठेवायचं, बाकी काही नाही. आणि त्या दिवशीपासून म्हणजे 8 मे 1988 पासून आम्ही संभाजीनगरच म्हणत आलोय. हो. आणि म्हणून हे नाव त्यावेळेस पण प्रचलित झालेलं आहे आणि आता फक्त अधिकृतपणे ती घोषणा व्हायची बाकी आहे आणि माननीय मुख्यमंत्री निश्चितपणे त्या ठिकाणी करतील, आम्हाला पूर्ण खात्री आहे. तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्री याच्याबद्दलचा निर्णय घेतील, अधिकृत घोषणाच फक्त बाकी आहे. मग प्रश्न आहे की काँग्रेस आज या सगळ्याला कडाडून विरोध करते, त्या विरोधाचं काय? तुम्ही तो विरोध डावलून हा निर्णय घेणार आहात की तुमच्या मित्र पक्षाच्या विरोधाच्या पुढे तुम्ही तुमची तलवार म्यान करणार आहात? नाही, संभाजी महाराजांच्या नावाला काँग्रेस सुद्धा विरोध करणार नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. मी अनेकांशी बोललो, त्यांनी सांगितलं नाही काय नाही, आपण फक्त आम्हाला बोलावं लागतं. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आज सुप्रियाताई मला अनेक वेळेस लोकसभेत म्हणायच्या लॉबीमध्ये, हो संभाजीनगर कधी करता असं. आणि आता ह्यावेळेस तर मंत्रालयात एकदा भेटले असताना त्यांनी सांगितलं, अहो खरे साहेब कधी करता? तर म्हटलं आता तर दादाच आहे उपमुख्यमंत्री, तर आता आपल्याला करायचं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा संभाजी महाराजांना विरोध नसणार आणि म्हणून त्या ठिकाणी मला हे सांगायचं की आता सगळ्यांचाच पाठिंबा आहे. तो MIM तर तुम्हाला माहितच आहे, जातीवादी असल्यामुळे त्यांना ते करणारच तसं ते. पण आपले सगळ्यांचं त्या ठिकाणी मत एकत्र होईल. माननीय उद्धवजी स्वतः त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात आणि बाकी सगळ्यांशी बोलतील आणि एक मत यांचं होईल. काल दादांनी सांगितलं होतं, अजितदादांनी हे सांगितलं की आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी निर्णय घेऊ, म्हणजे ही चर्चा करू. कारण हा मुद्दा शिवसेना प्रमुखांचा आहे आणि अनेक वर्षाचा आहे. कोणीही त्या ठिकाणी विरोध करणार नाही, हे आम्हा सर्व शिवसैनिकांना खात्री आहे. तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारतो, पुन्हा बाकीच्या सगळ्या पाहुण्यांकडे जाणार आहे. आता तुम्ही हा निर्णय घेत असताना, तुम्ही हा सगळा निर्णय घेत असताना हे सरकार आघाडीचं सरकार आहे, मित्र पक्ष तुमच्या सोबत आहेत, किमान समान कार्यक्रमावरती हे सरकार सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये किमान समान कार्यक्रमात अशा कुठल्याही नाव बदलाचा कुठेही उल्लेख नाही. हा एक पहिलं ऑब्जेक्शन आलेलं आहे काँग्रेसकडून. दुसरं, या आघाडीतले आणखीन एक मित्र पक्ष आहेत, त्यांनी अबू आझमी, सपा नेते अबू आझमी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आमचा अशा प्रकारच्या नाव बदलण्याला विरोध असणार आहे. तुम्हाला वाटतं हे सगळे मित्र पक्ष तुमच्या सोबत येतील आणि तुमची जी इच्छा आहे, बाळासाहेबांची जी इच्छा आहे, ती पूर्ण होईल का? होईल. मी एक सांगतो तुम्हाला, अबू आझमींना फक्त विचारा की उत्तर प्रदेशामध्ये मायावतींनी किती नाव बदलले. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींनी सुद्धा अलाहाबादचं प्रयागराज केलं, बाकीचं नाव बदलायला सुरूच त्यांचा धडाका आहे. मग त्या ठिकाणी होतंय, तुम्ही इथे कशाला विरोध करता आणि संभाजी महाराजांना का विरोध करायचा? संभाजी महाराजांचा किती मोठा इतिहास आहे. आणि त्याचप्रमाणे काँग्रेसचं म्हणणं जर असलं ना, तर मी या ठिकाणी हे सांगेल की कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे तो प्रोग्राम फक्त विकासाचा आहे, तो काही बाकी याचा नाही. आणि त्या दृष्टिकोनातून हा जो आता सध्या आपण जे म्हणतो, कारण शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेस घोषणा केलेली आहे, सरकार आपलं आहे आणि योगायोगाने शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव त्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धवजी, तर त्यामुळे सर्वांचं लक्ष तिकडे लागलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाचा कुठल्या ना कुठला विषय असतोच, कोणत्या ना कोणत्या आघाडीतल्या घटक पक्षाचा असतो आणि माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी ते सोडवतात. तर हा प्रश्न सुद्धा, ह्या प्रश्नासाठी सुद्धा मी काँग्रेसला विनंती करेन. राष्ट्रवादी तर बरोबरच आहे सुप्रियाताई, त्यामुळे मला असं वाटतं की अबू आझमींनी सुद्धा विरोध करू नये आणि कोणी विरोध करू नये. आता ते रामदास आठवले काही बोलतात, आमच्या लोकसभेत कसे बोलायचे ते. आता रामदास आठवले नाही हे, अरे म्हटलं तुम्ही रामदासजी तुम्ही कशाला विरोध करता? संभाजी महाराज विरोध केला तर इथं त्या ठिकाणी परत वातावरण खराब होईल आमच्या शहरातलं. तर ते त्यांचंही चाल, म्हणजे फक्त आपलं काही ते बोलायचं, काहीतरी नाटकं करायचे, हे त्या ठिकाणी चाललंय, ते हे तर योग्य नाहीये. संभाजी महाराजांना कोणी विरोध करू नये अशी माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांना, सगळ्या पक्षांना विनंती आहे. तुम्ही हात जोडून विनंती करताय तुमच्या मित्रपक्षांना, विरोध करणाऱ्यांना सगळ्यांना, पण अबू आझमी याबद्दल नेमकं काय म्हणाले? उद्धव ठाकरेंकडे त्यांनी नेमकं काय मागणी केलेली आहे ती आधी ऐकूया, त्याच्यानंतर आपण चर्चेला पुढे सुरुवात करू. हो चालेल. अबू आझमींनी उद्धव ठाकरेंना नेमकं काय आवाहन केलंय आपण बघूयात.
आदरणीय उद्धव ठाकरे जी से कहना चाहता हूं कि शहरों का नाम बदलने से कोई उन्नति, कोई डेवलपमेंट नहीं होगा, किसी का पेट नहीं भरने वाला है। कहते हैं पुराने शहरों के नाम बदलने से क्या होगा, नया कोई शहर बसाओ तो कोई बात बने। बहुत जमीन है, 2-4 नए जिले बना दीजिए, नाम हो जाएगा आपका। आप पुराने शहरों को, औरंगाबाद की एक हिस्ट्री है, अहमदनगर की एक हिस्ट्री है, इनको बदल करके आप नाम रखना चाहते हैं तो अगर महाराष्ट्र में नाम रखना है तो आपको सबसे पहले महाराष्ट्र का नाम अगर बदल करके आप उसको शिवाजी महाराज के नाम पर कर दीजिए, शिवाजी महाराज राष्ट्र कर दीजिए। आपको संभाजी महाराज के नाम पर करना है तो आज जो है रायगढ़ में शिवाजी महाराज की हुकूमत थी, संभाजी महाराज की राजधानी थी, तो रायगढ़ का नाम चेंज करके संभाजी महाराज रख दीजिए, सब खुश हो जाएंगे, कोई हिस्ट्री जुड़ी हुई यहां से। लेकिन आप जबरदस्ती एक कमजोर चीज उठा करके, एक हिस्ट्री को मिटा करके यहां के रहने वाले थोड़े से लोगों को चिढ़ा करके नाम बदलना, मुझे लगता है कि ये आपको शोभा देता नहीं है। ये काम ये बंद कीजिए। और महाराष्ट्र एक ऐसी जगह है जहां पूरे दुनिया के लोग आते हैं। महाराष्ट्र में उन्नति कीजिए, महाराष्ट्र को और बढ़ाइए आगे, नए नए जिले बनाइए तो लोग तालियां बजाएंगे आपका। आप उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री की तरह से ये घटिया काम, लोगों के साथ मुस्लिम हिंदू के नाम पर लोगों को छेड़ना और इस तरह नाम बदलना, मुझे लगता है कि उद्धव जी आपको ये शोभा बिल्कुल देता नहीं। तेव्हा अबू आझमी नेमकं काय म्हणालेत आपण ऐकलं। आणि आज समाजवादी पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आता आपल्या सोबत आहे समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख। रईसजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमामध्ये। तुम्ही इथं जोडले जाण्याच्या आधी चंद्रकांत खैरे यांनी तुम्हाला विनंती केली आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारे विरोध करू नका, पण अबू आझमींना असं का वाटतंय की औरंगाबादचं नाव बदलणं म्हणजे एका समाजाला डिवचण्यासारखं आहे, चिडवण्यासारखं आहे? मी चंद्रकांत खैरे साहेबांना विनंती करेल की आज जी सरकार आहे, महाविकास आघाडीची सरकार, हे कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आहे। आमचे नेते अबू आझमी साहेबांनी जी विनंती केली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी म्हणाले आहेत की आपण विकासासाठी काम करा, आपण काम करा। तर राज्यामध्ये एवढे मोठे विषय आपल्या समोर आहेत, कोविड आहे, या पार्श्वभूमीवर भावनिक मुद्दे घेणे, औरंगजेब रहमतुल्लाह अलैह जे आहेत त्यांची पार्श्वभूमी काय ते मला आता बोलायचं नाहीये, पण आता सध्या एका शहरामध्ये तिथे विकासाचं काम तुम्ही काय करणार मला हे सांगा। शिवसेना आणि सन्मान्य मुख्यमंत्री औरंगाबादसाठी काय पॅकेज देणार आहेत, तिथे काय विषय आहेत, एवढे गंभीर विषय त्या शहरामध्ये आहेत। मला असं वाटतंय की फक्त घोषणाबाजी आणि भावनिक मुद्दे घेणं हे सरकारचा उद्देश नसावा। सरकारची दिशा, आता हे 11 पक्षांची एक सरकार आहे, तुम्ही कुणाशीच काही बोलले नाहीत, काँग्रेसची पार्श्वभूमी, काँग्रेसची भूमिका आता समोर आपल्या आहे। तर मला त्यांच्या जे सन्मान्य मुख्यमंत्री पण त्यांना पण म्हणायचं आहे आणि चंद्रकांत खैरे जी सिनियर लीडर आहेत त्यांना पण मला असं म्हणायचं आहे की आता आपल्या राज्यावर जी परिस्थिती आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि हे भावनिक मुद्दे घेऊन कुठेतरी आपल्याला एक संदेश द्यायचा आहे की नाही, आम्ही हिंदुत्वामध्ये आहात किंवा आमची भूमिका हे आहे। सर्व पक्षांना घ्या, बसा, चर्चा करा आणि नंतर तुम्ही काय असे मोठे मुद्दे घ्या, हेच मला म्हणायचं। ठीक आहे चंद्रकांतजी, त्यांचं म्हणणं आहे की तुमच्याकडे विकासाच्या बद्दलचं मॉडेल नेमकं काय, तुम्ही विकासाबद्दल का बोलत नाहीत, औरंगाबादला काय पॅकेज देणार आहात त्याच्याबद्दल का बोलत नाहीत, तुम्ही भावनिक मुद्दे घेऊन त्याचं राजकारण का करताय? एक सांगतो 1988ला शिवसेना प्रमुखांनी नाव दिल्यानंतर आजपर्यंत जर तुम्ही पाहिलं असेल तर संभाजीनगरचा मोठा विकास झाला। मी तर कंटिन्युअसच होतो आणि मी या ठिकाणी हे सांगेल की आता स्वतः ह्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धवजी झाल्यानंतर संभाजीनगर शहराला 1680 कोटीची त्या ठिकाणी पाण्याची योजना त्यांनी दिली। एक रस्ते त्याने रस्त्यासाठी दिले, सफारी पार्कसाठी सुद्धा पैसे दिले 350 कोटी। म्हणजे असा सगळा जो प्रकार आहे, म्हणजे सगळा डेव्हलपमेंटचा इतका मोठा त्यांनी इथे वाटा दिलेला आहे। काही लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही तुमच्याकडेच करायचं का, आमच्याकडे नाही का, परंतु प्रत्यक्षात ते। आणि अबू आझमी जी साहेब म्हटले ना, मी अबू आझमींना आणि रईस शेख माझे मित्र आहेत जुने, माझ्या दिल्लीच्या घरी माझ्याकडेच थांबायचे होते। मी या ठिकाणी हे सांगतो की साहेब
टेक्निकली मुद्दा असा आहे की 2 औरंगाबाद आहे, एक बिहारमध्ये, एक आपले महाराष्ट्रात आहे. सर माझे पत्र आमचे सुशील कुमार त्यावेळेचे आताही खासदार आहेत तिथले, तर त्यांच्याकडे जातात, त्यांचे पत्र माझ्याकडे येत होते. मी लोकसभेत हा मुद्दा पण उपस्थित केला होता. त्यांनी सुद्धा सांगितलं की आमच्याकडे तुम्ही औरंगाबाद ठेवा, तुमच्याकडे इतिहास आहे संभाजी महाराजांचा, म्हणून तुम्ही संभाजी महाराजांचा इतिहासाच्या दृष्टीमधून तुम्ही ह्या शहराचं नाव आहे. म्हणजे वेगवेगळे नाव होते, एकत्र असले की मग ते दोन्ही एकत्र कशाला पाहिजे, म्हणजे दोन्ही नाव कशाला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी असे 2 वेगळे करा म्हणून आम्ही सुद्धा बोलतो. इथे पण बोलले सुशील कुमार. सांगायचा मुद्दा असा की हा टेक्निकल मुद्दा असल्यामुळे आम्ही म्हणतो की ते नाव द्या, कारण इथे संभाजी महाराजांचा इथे इतिहास आहे साहेब. हा इतिहास असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला हे नाव देणं खूप गरजेचं आहे. बर, ठीक आहे. मी याच्यातून काही प्रश्न उपस्थित होतात तुम्ही मांडलेल्या भूमिकेतून, त्याच्याबद्दल येतो. पण आता आपल्या सोबत संतोष शिंदे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष जोडले गेलेत. संतोषजी, तुम्ही या सगळ्या वादाच्या मोहळामध्ये एक नवी मागणी समोर आणलेली आहे. तुमचं म्हणणं आहे की पुण्याचं सुद्धा नाव बदललं पाहिजे, जिजापूर त्याचं नाव केलं पाहिजे. या मागणीच्या मागची तुमची भूमिका काय आहे ती स्पष्ट करा. जय जिजाऊ. पुण्याचं नाव जिजापूर यासाठी करावं कारण हे पुणे राष्ट्रमाता जिजाऊंनी वसवलेलं आहे. ज्या वेळेस या पुण्यामध्ये गाढवाचा नांगर चालून किंवा पहार रोवून ज्या वेळेस पुणे बेचिराग केलं होतं आणि त्या ठिकाणी कुणीही मानवी वस्ती करू नये अशा पद्धतीनं ज्यावेळेस त्या काळी फतवा काढला होता, त्यावेळेस स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसले यांनी जिजाऊंना ज्यावेळेस पुण्यामध्ये पाठवलं, त्यावेळेस बाल शिवबाला घेऊन जिजाऊंनी याच पुण्यामध्ये सोन्याचा नांगर चालवून त्यांनी हे पुणे वसवलं आणि त्याच्यानंतर पुण्याचा विकास झाला. त्यावेळेस जिजापूर म्हणून ओळखलं जायचं. कालांतराने जिजापूरचं पुनवडी झालं ना आज पुणे म्हणून ओळखलं जातं. म्हणजे पुण्याला आज जे सोन्याचे दिवस आलेले आहेत त्याचं संपूर्ण श्रेय राष्ट्रमाता जिजाऊंना जातं. कारण स्वराज्याची ज्या वेळेस आपण इतिहासावर चर्चा करतो त्यावेळेस शिवनेरी पासून पुरंदर पर्यंत आणि राजगड असेल किंवा इतर जेवढे काही किल्ले असतील ते सिंहगड पर्यंत, रायरेश्वर असेल, तर या सगळ्या पर्वतरांगामध्ये सह्याद्री आजही ओरडून सांगतो ज्या मावळ्यांनी पराक्रमाचा इतिहास घडवलेला आहे, ज्या 12 मावळ्यातील मावळ्यांनी एकत्र मिळून शिवाजी महाराजांचं शिवराज्य निर्माण केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा जिजाऊंचं जर पुण्याला वारसा असेल आणि आमचा इतिहास आम्हाला जर जतन करायचा असेल आणि इतिहासामधून जर आम्हाला प्रेरणा घ्यायची असेल तर इतिहासामध्ये आपण जाऊन जर कुठल्याही गोष्टीचं आपण समाजकारण आणि राजकारण जर शोधणार असो तर त्या इतिहासाचं सुद्धा आज पुनर्लेखन झालं पाहिजे. म्हणून ही मागणी जिजापूर करावं ही आजची नाही. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी गेली 25 वर्षापासून आजही त्यांच्या लेटर हेडवर किंवा आमच्या सगळ्यांच्या जिजापूर म्हणून पुण्याचा उल्लेख आहे. त्याचं कारण असं आहे या पुण्याला ऐतिहासिक वारसा आहे आणि इतिहासाची जर आम्हाला जर प्रेरणा घ्यायची असेल आणि जपणूक करायची असेल म्हणून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं म्हणून मागणी होत आहे. ते केलंच पाहिजे. परंतु जर राज्य सरकारला वेळ नसेल तर आम्हाला काही विद्वेषाचं राजकारण करायचं नाही. आमच्या महापुरुषांचा आमच्या जिजाऊंचं नाव जर पुण्याला दिलं गेलं तर महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींना त्याचा आनंद होईल आणि जिजाऊ प्रेमी म्हणून शिवप्रेमी म्हणून आमच्या अस्मिता जर आपल्याला सगळ्यांना आम्हाला जपायची असतील, कारण मराठा सेवा संघाचीच भूमिका किंवा घोषणा होती जय जिजाऊ जय शिवराय, आज संपूर्ण महाराष्ट्राने देशाने स्वीकारली. तसंच जिजापूर जर केलं तर सगळं महाराष्ट्र आणि देश ते स्वीकारेल. आणि सगळ्यात महत्वाचं पुन्हा आज जे चांगल्या पद्धतीनं ओळखलं जातं ते जिजाऊंचा जसा आदर्श आहे तसं सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा जी शिक्षणाची चळवळ उभी केली तेच पुन्हा आज विद्येचं बाहेरघर म्हणून ओळखलं जातं. महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाचा जर आपल्याला जागर करायचा असेल आणि महाराष्ट्राला समृद्ध बनवायचं असेल तर इतर राज्यांमध्ये जसं उत्तर प्रदेशमध्ये महापुरुषांची नावं दिली गेली. म्हणजे शाहू महाराजांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला पण तिथल्या जिल्ह्यावर जर शाहू महाराजांचं ठीक नाव आहे. असेल, मग अगदी तर तशाच आम्हाला प्रकारे आमच्या औरंगाबादचं संभाजीनगर व्हावं ही मागणी सुद्धा तुमची आहे. त्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा ही जी शिवसेनेची मागणी आहे त्या मागणीला सुद्धा तुमचा पाठिंबा आहे का? छत्रपती संभाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. रक्तामध्ये आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे विचार त्या ठिकाणी अक्षरशः सळसळ करतात.
जर औरंगाबादला संभाजी महाराजांचं नाव दिलं तर आम्ही त्याचं स्वागतच करू, आम्ही विरोध करायचं काही कारण नाही, परंतु निर्णय सरकारला घ्यायचा आहे. 3 पक्षाचं सरकार आहे. आजपर्यंत त्यांनी वेगळी मतमतांतर केली. आज त्यांना काहीतरी या पुरोगामी महाराष्ट्रासाठी परिवर्तनाची जर भाषा बोलायची असेल तर त्यांनी महापुरुषांच्या विचारांचा जागर केला पाहिजे. पण परवा बाळासाहेब थोरातांनी संभाजीनगर नावाला विरोध केला. मला या माध्यमातून एवढं सांगायचंय, जे टिळकवाड्यात बसून मुंबईमध्ये बसून राज्यकारभार करतात त्यांना छत्रपती संभाजी महाराज कळणार पण नाहीत आणि पचणार पण नाहीत, परंतु संभाजी महाराजांचं जर नाव दिलं तर ते या महाराष्ट्राचा गौरवच असेल. ठीक आहे, पण या सगळ्या निमित्तानं भाजपवर काही गोष्टींच्या बद्दल आक्षेप घेतले जात आहेत. आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काही महत्त्वाचे सवाल भाजपला विचारलेले आहेत की औरंगाबादमधल्या विमानतळाचं नाव बदलण्याची मागणी आम्ही केली, तो प्रस्ताव पाठवला, मग तो भाजप का मान्य करत नाही. त्यामुळे भाजपची भूमिका सुद्धा याच्या संदर्भातली महत्त्वाची असणार आहे. किशोर शितोळे थोड्या वेळात आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, त्यांचं मत सुद्धा जाणून घेणार आहे. पण केवळ शहरांची नावं बदलल्यानं इतिहास नेमकं काय बदलणार आहे, इतिहास बदलून नेमकं काय साधणार आहे, इतिहास खरंच बदलला जाणार आहे का, असे सुद्धा काही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत. त्याच्यावरची चर्चा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय की नामांतराचा जो वणवा सध्या राज्यभर पेटलेला आहे, अनेक नावं समोर येत आहेत, त्या शहरांची नावं बदलली जावीत अशी मागणी पुढे केली जाते आणि सर्व राजकीय पक्ष सुद्धा यात उडी घेऊन आपापली भूमिका मांडतायत. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. मी जातोय किशोर शितोळेंकडे, भाजपचे प्रवक्ते आहेत. किशोरजी, आज शिवसेना एका बाजूला औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासाठी आग्रही भूमिका घेतेय आणि त्याच वेळी शिवसेनेचे नेते तुमच्याकडे बोट दाखवतायत की औरंगाबादच्या विमानतळाचं नाव बदलण्याचा प्रस्ताव आम्ही केंद्राकडे पाठवला, पण केंद्र त्याच्याबद्दलचा निर्णय घेत नाहीये. काय नेमका अडचण आहे केंद्र सरकारला औरंगाबाद विमानतळाचं नाव बदलण्यासाठी? जर तुमची भूमिका संभाजीनगर करणं औरंगाबादची असेल तर मग संभाजी महाराजांचं नाव विमानतळाला द्यायला हरकत काय आहे? घोडा अडलंय कुठे? विलासजी, आत्ताच माननीय चंद्रकांतजी खैरे साहेबांनी 30 वर्षाचा नामांतराचा विषय सांगितला आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेला पालकमंत्री जालन्याचे असलेले हरिभाऊ बागडेंनी कसा हा मंत्रिमंडळामध्ये संभाजीनगरचा विषय पारित केला हेही मान्य केलंय. परंतु आता आपण सगळेजण बघतोय की हे महाविकास आघाडीचं जे सरकार आहे ते जनतेला मान्य नसलेलं हे सरकार आहे. आणि हिंदुत्व घेऊन चालणारी शिवसेना आणि औरंगजेबाचा पुळका असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी ही युती झालेली आणि त्या युतीमध्ये आता शिवसेनेला स्वतःच्या अस्तित्वाची भीती निर्माण झालेली आहे आणि त्या पायी आता पायाखालची जी वाळूच त्यांच्या घसरायला लागलेली आहे, त्यामधून हा पक्ष सांभाळायचा कसा, त्यासाठी 30 वर्ष जर हा विषय चालू होता तर आज ही कोणता मुहूर्त होता की संभाजीनगरच्या नावाचा विषय आज काढायचा. मी अभिनंदन करतो की शिवसेनेने हा विषय घेतला, पण ही वेळ कोणती होती तर सगळ्या जनतेला कळतंय की मनपाची निवडणूक आलेली आहे आणि आता शिवसेनेला जनमत कमी पडायला लागलेलं आहे, हिंदुत्व त्यांचं सुटलेलं आहे, जनतेने त्यांचं खोटारडं हिंदुत्व ओळखलेलं आहे आणि मग आता पुन्हा हिंदूंचं ध्रुवीकरण करण्यासाठी हा संभाजीनगर हा विषय घेतलेला आहे. जेव्हा की एकीकडे सरकार असताना विकासाचे प्रश्न आता पाहिले पाहिजे, शहरामध्ये रस्त्यांचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, भूमिगत गटार योजना फडणवीस सरकारने आणून दिलेली आहे ती पूर्ण करण्याचा विषय, कचऱ्यासाठी 90 कोटी दिलेले आहेत, तो कचऱ्याचा प्रश्न अजून शिवसेनेला सोडवता आलेला नाहीये. मराठवाडा वॉटर ग्रीड सारखा अगदी सगळ्यांच्या आत्मीयतेचा प्रश्न शिवसेनेनी या आघाडी सरकारनी मोडकळीस काढून टाकला. आता परवा समांतर जलवाहिनीचं उद्घाटन केलं. फडणवीस सरकारनी ही योजना जाहीर केली होती तिचं टेंडर स्थगित केलं आणि नवीन टेंडर केलं. आता त्या टेंडरमध्ये 30% पैसे मनपाने द्यायचे, आज मनपाकडे पगार करायला पैसे नाहीयेत. अशा परिस्थितीत अशा प्रश्नांचा विचार माननीय खैरे साहेबांनी, या शहराचं पूर्ण खडानखडा माहिती आहे, तर तो प्रश्न न घेता नामांतराचा प्रश्न 30 वर्षांनी पुन्हा आता काढायचा आणि तोही आता त्यांनी सांगितलं की अजितदादा आणि सुप्रियाताई याला मदत करतायत.
पण का नाही उघड भूमिका राष्ट्रवादी घेत? बर. बाळासाहेब थोरातांनी परवा उघडपणाने विरोध केला. का नाही खणकावून शिवसेना त्यांना बजावत की नाही ठीक आहे. आम्ही मुख्यमंत्री आहोत आणि आम्हाला हे नामांतर करायचंय? तुमचं झालं? अशी त्यांची अडकल्यासारखी ही भूमिका झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता त्यांना कुठेतरी नामांतराचा विषय काढून चुकलं की काय? कारण हा. काँग्रेस पाठिंबा काढून घेईल, हा. सरकार पडेल. हम्म. अशा परिस्थितीमध्ये आता या शिवसेनेला लक्षात येत नाहीये की आपण हे करून चुकलोय की काय? आपण हा संभाजीनगर विषय काढायला नको होता का? हम्म. अशा याच्यामध्ये निवडणूक लढवून हा त्यांचा एक लुटूपुटूचा प्रयत्न चाललाय की संभाजीनगर नावावर आता पुन्हा हिंदुत्व जागा करायचा का? पण मंदिरं ज्यांनी बंद ठेवली, महाआरती ज्यांनी सोडली, अशा शिवसेनेला आता जनतेने ओळखलेलं आहे. ठीक आहे. त्यांनी मी या मी मी प्रश्नांमध्ये- त्याच्याबद्दल त्यांना विचारतो, पण मी जो तुम्हाला प्रश्न विचारला त्याचं उत्तर आता द्या. विलासजी, आपण जे सांगितलं की विमानतळाचं, त्याच्यासाठी एनओसीचा विषय असतो आणि त्या वेगवेगळ्या खात्यांच्या एनओसी लागतात. त्या एनओसीचा मिळवण्याचा प्रशासकीय पातळीवरची दिरंगी आपल्याला माहित आहे. म्हणजे ती त्या गतीने सुरू आहे. आत्ताच राज्यसभेचे माननीय खासदार डॉक्टर कराड साहेब यांनीच कालही त्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली. आताही दिल्लीमध्ये ते उद्या परवा एक बैठक त्याची करणार आहेत आणि तो विषय किती गतीने करता येतो तो करतील, त्यामध्ये काही शंका नाही. ठीक. कारण भाजपाने कुठेही लपून छपून केलेलं नाही. बरं. जसं आता खैरे ठीक आहे, पण साहेबांनी सांगितलं की शिवसेना प्रयागराजचा- लपून छपून करते आणि शिवसेनेच्या भूमिकेबद्दल तुम्ही प्रश्न उपस्थित करताय. मला हाच मुद्दा घेऊन खरं तर चंद्रकांतजींना विचारायचं आहे. खैरे साहेब, जर आज भाजप म्हणते की तुम्हाला काँग्रेस सोबत गेल्यानंतर आमचं हिंदुत्व अजून सुद्धा तितकंच खणखणीत आहे हे दाखवताना तुम्ही कुठेतरी ही भूमिका घेताय असा तुमच्यावर आरोप केला जातोय. लुटूपुटीची लढाई सुरू झाली असा आरोप केला जातोय. अनेक आरोप त्यांनी केलेले आहेत, त्याचं उत्तर द्या. सांगतो मी, प्रत्येक पक्षाचे आपले आपले पॉलिसीज असते, आपलं आपलं म्हणणं असतं. त्याप्रमाणे आमचा पक्ष शिवसेना पक्ष हा त्या ठिकाणी संघटना जरी असली तर पक्ष हा त्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांच्या त्यांनी शिकवलेल्या तत्वावरून चालतात. आणि बरं. माननीय उद्धवजी सुद्धा आज ठीक आहे 3 पार्टी सरकार आहे, आमच्या मित्रपक्ष जुन्या मित्रपक्षाला ते पोट दुखतं त्यांचं आणि ते हे पाहतात की कधी हे जाईल आणि आम्ही कधी येऊ. हे त्यांचं म्हणजे किशोर शितोळे हे त्यांना हेच वाटतं की हे लवकर गेलं पाहिजे आणि आम्ही लवकर आले पाहिजे, हे त्यांचं ती भूमिका असते. त्याच्यावरून ते आमच्यावर टीका करतात. आज शिवसेना पक्षप्रमुख आणि माननीय मुख्यमंत्री यांनी आज कितीतरी काम केलंय. रात्री 3-3 वाजेपर्यंत बसून त्या ठिकाणी सगळ्या गावागावात फोन करून कोरोनाच्या बाबतीत त्या ठिकाणी काळजी घेतली, लोकांची काळजी घेतली. ते दिलं सोडून. आणि त्याच्यानंतर मंदिराच्या बाबतीत सुद्धा आज मला सांगा ना, आता आपल्याच टीव्हीने दाखवलं किती गर्दी किती, आणि त्या गर्दीतून जर काही झालं तर काय, ही भीती लोकांना वाटते, सरकारलाही वाटते. आणि मग ते दिलं सोडून आणि बाकीचं काहीतरी करत असले. तुम्हाला सांगतो विकासाचा मुद्दा त्या ठिकाणी शिवसेनेने घेतलेला आहे आणि आम्ही विकासाचा मुद्दाच त्या ठिकाणी घेतोय. आमचा विकास, संरक्षण आणि त्याप्रमाणे आमचं महत्व या ठिकाणी जे आहे ते फक्त हिंदुत्वाचं, आम्ही कधी हिंदुत्व सोडलेलंच नाही, सोडणार पण नाही. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी सांगतो, आज सगळ्यांना मिळून जर करायचं असेल तर त्या ठिकाणी काही थोडा बहुत विचार असतो, परंतु त्या ठिकाणी माननीय उद्धवजी काही म्हटले तर त्या ठिकाणी ऐकतीलच सगळे. आणि काँग्रेस बरोबर गेलो, राष्ट्रवादी बरोबर गेलो, मग तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला, तुम्हीच त्या ठिकाणी बाजूला सरकण्याचा मुद्दा झाला ना तो. काय केलं तुम्ही? मग तुम्ही ज्यावेळेस 5 वर्ष त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री होता देवेंद्रजी, मग त्यावेळेस मी स्वतः 4 वेळेस गेलो ना, पत्र दिले सगळे, पत्राचा गठ्ठा तिथे आहे ना की लवकरात लवकर करा, लवकरात लवकर करा. इथे कॅबिनेटला आले की आम्ही बोलायचो लवकरात लवकर करा, लवकरात लवकर करा, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे केलं नाही. आणि त्यांनी पण दिरंगाई केली. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं, आज मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्या ठिकाणी उद्धवजींनी ही भूमिका घेतली हातात. मी या चर्चेमध्ये रईस शेख यांना आणू इच्छितोय. आज तुम्हाला सांगतो, रईस शेख यांना मला विचारायचंय तुमच्या या बोलण्याबद्दल. रईस शेखजी, तुम्ही भाजपला आतापर्यंत किंवा आता सुद्धा भाजपला सांगता की ते कट्टर हिंदुत्ववादी आहे, धार्मिक राजकारण करतात, भावनेचं राजकारण करतात, म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. आज शिवसेना त्यांच्या 2 पावलं पुढे जाऊन आम्ही तितकेच कट्टर हिंदुत्ववादी आहोत असं सांगत असताना तुम्ही त्याचं समर्थन कसं करा आणि तुम्हाला हे मान्य होईल का? आम्ही सरकारला समर्थन दिलं आहे आणि त्याचा आधार काय आहे की भाजपाला आपण बाहेर टाकवलेलं आहे. टीव्हीवर बोललेले वक्तव्य किंवा भाषणं त्याला आमचं समर्थन नाहीये.
सरकार कॉमन मिनिमम आणि मग प्रोग्राम भूमिका काय असते, कुठून व्यक्त होते भूमिका? सरकार कॉमन मिनिमम एखाद्या पक्षाची भूमिका ही टीव्ही चॅनेल वरून तुम्हाला सांगतो त्या स्पष्ट. नेत्यांच्या बोलण्यावरूनच तर स्पष्ट होत असते ना. नाही नाही ऐका, मी तुम्हाला सांगतो, एक ओपन फोरम मध्ये तुम्ही काय बोलतात, पर सरकार जेव्हा गठन झाली आहे ते कॉमन मिनिमम प्रोग्रामवर गठन झालेली आहे. आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये शिवसेनानी सेक्युलरिझम एक्सेप्ट केलेला आहे. तुम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम वाचा, हा, त्याच्यामध्ये सर्व धर्मांना घेऊन सर्वांना समान न्याय द्यायची खात्री आणि ती वचन शिवसेनाने दिलेलं आहे. तर तुम्ही आता हे हिंदुत्व आहे की नाही आहे, माझ्यासाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम, सरकारचे निर्णय आणि सरकारची वागणूक ते इम्पॉर्टंट आहे. हा भावनिक औरंगाबादचं मुद्दा नाव शिवसेनेने संभाजीनगर घेतला. करणं हे म्हणूनच सेक्युलरिझमला आज धरून आहे की सेक्युलरिझमच्या विरोधात आहे? स्पष्ट सांगा एकदा महाराष्ट्राला. मी स्पष्ट तुम्हाला सांगतो, आमची भूमिका स्पष्ट आहे की औरंगाबादचं नाव औरंगाबादच राहावं, कारण दोन्ही बाजूनी भावनात आहे. मला काय म्हणायचं आहे, राज्याची प्रायोरिटी हे नाही, हा. कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये असे विषय नाही. तर शिवसेनानी कॉमन मिनिमम प्रोग्राम आणि जे आज युती आहे त्याचा धर्म पाडवणं गरजेचं आहे. आणि असे भावनिक मुद्दे नाही घ्यायचे. आपल्याला महाराष्ट्राला एक चांगली व्यवस्था, एक चांगला राज्य बनण्यासाठी एक गुड गव्हर्नन्सचा मॉडेल द्यायला पाहिजे. हे मुद्दे कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये नाही आणि यांना आमचं समर्थन कधीच राहणार नाही. ठीक आहे. खरं तर हे तुम्ही समाजवादी पार्टी या सरकारमध्ये आहे, केवळ तुम्ही नाही, याच्या आधी सोनिया गांधी यांनी सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्रामची आठवण शिवसेनेला करून दिलेली होती. मुख्यमंत्र्यांना त्याचं पत्र लिहिलेलं होतं. आज पुन्हा एकदा तुम्ही युती धर्माचं पालन करायचं सांगताय. सेक्युलरिझम जे शिवसेनेनं स्वीकारलंय असं तुम्ही म्हणताय, त्या सेक्युलरिझमची आठवण करून देताय. त्याच्याबद्दल खरं तर चंद्रकांत खैरेंना विचारायचं आहे की खरंच शिवसेनेनं सेक्युलरिझम स्वीकारलंय की हिंदुत्व अधिक कट्टर झालंय? एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नामांतराचा वणवा सध्या राज्यात पेटलेला आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. पण शिवसेनेच्या एकूणच भूमिकेच्या बद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ब्रेकच्या पूर्वी भाजपनं त्यांच्यावर अनेक आरोप केले आणि त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे नेते रईस शेख यांनी सुद्धा काही गोष्टींची आठवण शिवसेनेला करून दिली. त्याच्याबद्दल मला चंद्रकांत खैरे यांना विचारायचं आहे. खैरेजी, याच्या आधी तुम्हाला काँग्रेसच्या नेत्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आठवण करून दिली कॉमन मिनिमम प्रोग्रामची. त्याच्यानंतर तुमचे मित्रपक्ष तुम्हाला सांगतायत की कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे, युतीचा धर्म आहे आणि तुम्ही जे सेक्युलरिझम स्वीकारलेलं आहे त्याचं नेमकं काय? या सगळ्यात तुम्ही आज स्पष्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहात की तुम्ही आता सेक्युलरिझम स्वीकारलेला आहे? तुमच्या जे मतदार आहेत त्यांना एकदा हे स्पष्ट व्हायला हवा की शिवसेनेची भूमिका काय? आघाडी सरकार, महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या जनतेचं भलं केलं पाहिजे ही भूमिका मान्य झाली. आणि माननीय उद्धवजी त्याबद्दल सर्वांना, सर्व समाजाला, सर्व धर्मीय लोकांना घेऊन ते चालत आहे. अनेक जण मला त्या ठिकाणी म्हणतात, म्हणजे सगळे विविध धर्मीचे लोक म्हणतात की खरोखर त्या ठिकाणी उद्धवजी खूप चांगलं काम करतात आणि उद्धवजींचं त्या ठिकाणचे जे आज जे चाललंय, काम चाललंय ते खूपच चांगलं आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून म्हणतो की आम्ही सर्व धर्मीयांना घेऊनच चाललोय. आमचे रईस शेख म्हणतात की नाही, असं नाही, आमचं हिंदुत्व आम्ही सोडणार नाही, हे तर आमची भूमिकाच आहे. परंतु कोणत्याही धर्मावर अन्याय करायचा नाही हे माननीय बाळासाहेबांनी आम्हाला पहिल्याच शिवून सांगितलेलं आहे. आणि मग कोणत्याही धर्मावर अन्याय न करता त्या ठिकाणी माननीय उद्धवजींचं काम झालं. मी तर या ठिकाणी खरोखर त्यांना पण धन्यवाद औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणं हे काही जणांच्या भावनेला ठेस पोहोचवणार आहे असा आरोप केला जातोय. त्याचं काय? नाही, भावना कसली भावना आली मला सांगा तुम्ही. नाही,
औरंगजेब काय, आता मला सांगा, कोणाच्या घरामध्ये एखाद्या मुलाचं नाव औरंगजेब कोण ठेवलं का? नाही ठेवलं. औरंगजेब हा दुष्ट होता, तो कधीच काही कोणाचा नव्हता, म्हणून हे मुस्लिम बांधव सुद्धा त्या औरंगजेबाला इतकं मानत नाही. आज मला सांगा, दिल्लीला त्या ठिकाणी औरंगजेब रोड होता, तो का बदलला? मग कोणी आंदोलन केलं का? समाजवादी पक्षाने केलं किंवा बाकी कोणी अजून केलं किंवा काँग्रेसने केलं का? नाही केलं कोणी. मग ते काय केलं? पण हे गाव त्या ठिकाणी, ह्या गावामध्ये, ह्या शहरामध्ये त्या ठिकाणी औरंगजेबाने हाल करून संभाजी महाराजांना त्या ठिकाणी खूप त्रास दिला. 4 महिने कैद ठेवलं. आज शेवटचा त्यांचा तो कार्यकाल इथे गेला, म्हणून तर शिवसेना प्रमुखांनी नाव दिलं. मग ठीक याच्यात काय आहे. झालं? मी विचारतो रईस शेख यांना विचारतो की महाराष्ट्राचा नायक म्हणून संभाजीराजेंना ओळखलं जातं, या नायकाच्या नावाला विरोध करून औरंगजेबाचा पुळका कशासाठी? कोण ठेवतं औरंगजेबाचं नाव? हा सवाल विचारला जातोय. पहिल्यांदा मला म्हणायचं आहे की संभाजी महाराज आमचे पण आहेत, हा, आणि इथे त्यांचे नावाला विरोध नाहीये. हा, आणि आम्ही जे म्हणतो की आता तुम्ही भावनिक मुद्दे घेऊ नका, नामकरण बदलायची प्रक्रिया चालू करू नका, कारण महाराष्ट्रामध्ये याचे भरपूर विषय आहेत. हा, पहिले मी स्पष्ट करतो की जेवढे संभाजी महाराज खेरे साहेबांचे तेवढेच माझे पण आहेत आणि संपूर्ण भारताचे आहेत. बर. तर मग त्यांना कुणाला हवाय असं हे औरंगजेबाचं controversy नाव? मध्ये आणणं- नेमकं कुणाला हवाय? त्याच्यासाठी आग्रह कुणाचा आहे? अट्टास कुणाचा आहे? मी काय सांगतो तुम्हाला, औरंगजेब कोण होते, त्यांनी काय केलं, यावर डिबेट आज नाहीये. मी साधा एक विषय घेतोय की 2 घटक दल आहेत आज महाविकास आघाडीचे, काँग्रेस आणि समाजवादी पार्टी. आमचा स्पष्ट म्हणणं आहे की भावनिक मुद्दे घ्यायचे नाही, हे कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये नाहीये. आणि जे फोरम आहे हे सगळं विचार करायचा, ते चर्चा करायची, ते कॉमन मिनिमम प्रोग्राम. पण रईसजी भावनिक मुद्दे घ्यायचे नाहीत असं म्हणून कुठंतरी तुम्ही औरंगजेबाच्या नावाचं समर्थन करताय असं वाटत नाही का? अप्रत्यक्षपणे. मी तर सांगतो तुम्हाला, मी काय कन्फ्युजन नाही म्हणतोय, मी तर सांगतोय तुम्हाला की आम्ही औरंगाबादचं जे नाव आहे आज औरंगाबाद, त्याला चेंज नाही करायचं आपल्याला. बर. कारण तो एक मोठा विषय की औरंगजेबवर तो नाव आहे की कोणती संस्कृतीवर नाव आहे की काय आहे. तुम्हाला भावनिक मुद्दे घेऊन पुढे चालायचं आहे तर तुम्ही हे सगळी चर्चा जे घटक दल आहेत त्यांना सोबत घेऊन बसून करा. तुमची एकट्याची सरकार नाहीये, ही मला स्पष्ट सांगायचं आहे शिवसेनाला. ही सरकार 11 जे दल आहे त्यांची सरकार आहे. तुम्हाला हे विषय घ्यायचा आहे तर तिथे जे कोऑर्डिनेशन कमिटी आहे तिथे घ्या. ठीक आहे. आणि सर्वांना सोबत बसवून ऐकून त्यांचा नंतरच काय विषय घ्या. ठीक आहे. शिवसेनेला हिंदुत्व सोडायचं नाहीये, पण शिवसेनेच्या मित्रपक्षांना मात्र धर्मनिरपेक्ष अशा प्रकारचं राजकारण शिवसेनेकडून अपेक्षित आहे. मग या सरकारचं भवितव्य नेमकं काय असेल? खरंच विचारांवर एकत्र आलेलं, कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्र आलेलं हे सरकार पुढे कसं जाणार हा सवाल आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नामांतराचा वणवा या विशेष कार्यक्रमात आपण चर्चा करतोय. ब्रेकच्या पूर्वी शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली की शिवसेनेनं अजून सुद्धा हिंदुत्व सोडलेलं नाही, ते अजून कायम असल्याचं चंद्रकांत खैरेंनी सांगितलेलं आहे. किशोर शितोळे भाजपचे प्रवक्ते आता आपल्या सोबत आहेत. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे सर, अगदी थोडक्यात, जर शिवसेनेनं अजून सुद्धा त्यांचं हिंदुत्व सोडलेलं नसेल तर मग भाजपसाठी तर ही चांगलीच गोष्ट म्हणायला लागेल ना? विलासजी, अगदी मी मान्य करतो. आणि माननीय बाळासाहेब ठाकरेंचं, माननीय शिवसेना प्रमुखांचं हे स्वप्न होतं आणि त्यांनी संभाजीनगर हे नाव जाहीर केलं होतं. आणि त्यांचे सुपुत्र आता आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते पूर्ण करायला निघालेत. हेही खूप अभिनंदनीय गोष्ट आहे. फक्त ती वेळ चुकली की काय हे पाहायला पाहिजे. आणि दुसरं, औरंगजेब, ज्या औरंगजेबाच्या नावाहून औरंगाबाद हे नाव आहे, त्या ज्या औरंग्याने आपल्या या महाराष्ट्रावर, या भारतावर आक्रमण करून आपल्या आया बहिणींची इज्जत लुटली, शेतकऱ्याला लुटलं, इथली मंदिरं, मठ नेस्तनाबूत केली, प्रचंड धर्मांतर केलं, मुंडक्यांची माळ आणि मिनार रचले, असा हा क्रूर कर्मी औरंगजेब, याचं प्रेम या काँग्रेसला, राष्ट्रवादीला, समाजवादीला का आहे हे मला समजत प्रश्न नाही. हा पण आहे ना, माननीय खैरे राज्यात साहेबांना तुमचं मी सरकार विनंती होतं, करेन केंद्रात तुमचं की सरकार होतं, 5 वर्ष तुमच्याकडे होती, तुम्ही हे एवढे क्रूर होता तो तर नाव बदलायचं होतं.
मी तेच सांगतोय की ज्या वेळेला तांत्रिक दृष्ट्या ज्या ज्या गोष्टी सोप्या असतात, आता आपण बघितलं असेल की दिल्लीमध्ये माननीय खैरे साहेब म्हणाले तसं औरंगजेब रस्ता होता, पण माननीय मोदींनी आपल्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन औरंगजेबाची कहाणी सगळ्यांना बरोबर सांगून औरंगजेबाचं नाव बदलून एपीजे अब्दुल कलामांचं नाव त्याला दिलं. कुणीही विरोध केलेला नाही, सर्वांनी मान्य केलं. अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं, त्यालाही कुणीही विरोध केला नाही. ठीक आहे, उत्तर त्याचं प्रदेशमध्ये कारण काय? माझा वेळ तर संपलाय आपल्या सर. घटक जर उत्तर पक्षांना- प्रदेशमध्ये इतक्या तातडीनं सगळी नावं बदलली जाऊ शकतात, तर मग तुम्ही औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये इतकी वर्ष सत्तेत शिवसेनेसोबत आहात, तुम्ही आता 5 वर्ष सरकारमध्ये होतात, केंद्रात तुमचं सरकार होतं, मग तुम्ही का बदललं नाही हा सवाल सुद्धा तुम्हाला नक्की विचारला जाणार आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. पण केवळ निवडणुकीच्या तोंडावर मतांच्या बेगमीसाठी अशा प्रकारचे विषय लावून धरले जात आहेत का, हा सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. केवळ नावं बदलून त्या शहरांचा विकास होणार आहे का, हा सुद्धा एक मतप्रवाह आहे, अशी सुद्धा भूमिका काही लोकांची आहे. पण आज तरी नावं बदलायची ही मोहीम सध्या कुठंतरी वेगळं रूप घेताना दिसते आणि त्याला मतांचा वास सुद्धा येऊ लागलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी मात्र राजकीय नेत्यांच्या या भूमिका नीट तपासून बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोक.